जगदीश शास्त्रीवरी काकडी सुधारण्याचा निर्णय सर्वप्रथम मी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला वंदन करते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते. कारण शिवरायांसारखा तेजस्वी तारा त्यांनी जन्माला घातला अशा या राजमाता जिजाऊचा आज जन्मदिन. त्यांचा जन्मदिन आम्ही मोठ्या उत्साहाने साजरा करतो. कारण आतापर्यंतच्या इतिहासात जर बघितलं तर अशी माता झाली नाही आणि पुन्हा होणारही नाही. तुमच्या समोर त्यांच्या प्रतिमा आहे. राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊचा नंतर स्वामी विवेकानंद युवकांचे प्रेरणास्थान असते. यांच्या प्रतिमेला अभिवादन करून माझे 2 शब्दांना सुरुवात करते. विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच वेळा सांगते मी, आज या दोघांचा वाढदिवस आपण साजरा करतोय, जन्मदिन साजरा करतोय. आता मॅडमने बरीचशी माहिती तुम्हाला देऊन दिली, पण राजमाता जिजाऊंबद्दल सांगायचं झालं तर जन्म झाला विदर्भामध्ये सिद्धटेक येथे जन्म झाला. कधीतरी जायचं झालं तर तिकडे जा, बघा कशा ठिकाणी त्यांचा जन्म झालाय. अजूनही त्यांचा जो राजवाडा आहे तो चांगल्या स्थितीतला आहे. लखुजी जाधवांच्या पोटी झाल्या. त्यांच्या आईचं नाव महासाबाई होतं. नंतर ते गिरजाबाई त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं होतं. आणि लहानपणापासूनच म्हणजे आणि त्याच्याशी जर गेल्यानंतर तुम्ही कधीतरी जाल ना, भौगोलिक दृष्ट्या जे सर्वात महत्वाचं म्हणजे बुलढाणा जिल्ह्यात जे लोणार सरोवर आहे ना तयार झालेले पाण्याचं पासून उल्काच्या याच्याने, तर ते सुद्धा बघायला जा. जवळ आहे, काही लांब नाहीये. जे आपण इकडे तिकडे भटकतो त्याच्यापेक्षा जा. सिंदखेडच्या राजाला खरोखर बघायला जा, कधीतरी बघा कशाच्या म्हणजे गावामध्ये जन्म झालाय आणि त्या गावातनं जन्म होऊन विदर्भात जन्म होऊन मराठवाड्यात त्यांना दिलं गेलं, वेरूळला दिलं गेलंय. शहाजी भोसलेंच्या पत्नी त्या झाल्या होत्या आणि शहाजी भोसलेंच्या पत्नी झाल्यानंतर त्यांचं जे सर्व कार्य ते सर्व कार्य त्यांचे पश्चिम महाराष्ट्रात म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी त्यांचं हे सर्व कार्य